हे दीक्षित नगर एरिया आहे सोलापूरचं, जे एकदमच लावारी सारखं आहे. तिथं नाही पाण्याची व्यवस्था आहे पिण्याची, नाही रस्ते आहे तिथं. पूर्ण गटारीचं नालीचं पाणी पूर्ण घरात घुसतं पावसाळ्यात. त्या पावसाच्या पाणीमध्ये पूर्ण रोगराई पसरली इथं घराघरात. लहान लेकरं आहेत छोटे, ज्यांना पूर्ण असं डास चावून त्यांना जे आहे म्हणजे सारखं ताप येणे, त्यांना उलटी होणे, लेकरांना पोटाचा त्रास झालाय. आणि पिण्याचं पाणी सुद्धा नाही इथं. एक रात पिण्याच्या पाणीसाठी 1 तासासाठी पूर्ण पूर्ण रात जागतात तिथं सगळे स्त्रिया. तर इथं प्लीज तुम्ही लक्ष द्या. आणि इथे साधारणतः 50 ते 60 घरं आहेत ह्या दीक्षित नगर भाग 4 मध्ये. तर यांना जे आहे ते पाण्याचे कनेक्शन नाहीत पिण्याच्या पाण्याचे. आणि या संदर्भात त्यांनी झेडोला वगैरे तक्रार झोन कार्यालयाला ते तक्रार दिलेली आहे, निवेदन पण दिलेली आहेत की नळाचे कनेक्शन मिळावेत म्हणून. पण यांना नळाचे कनेक्शन मिळत नाहीयेत, फक्त आश्वासनं दिले जातात. या समस्या जी आहे यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यांना पाण्यासाठी जे वरती शोभादेवी नगर आहे तिथनं पाणी आणावं लागतं, ज्यांच्याकडे पाण्याचे कनेक्शन आहे ते पण 2 रुपयाला प्रति घागर अशा पद्धतीने पाणी आणावं लागते. रोजच्या सांडपाण्याच्या पाण्याचा तर खूप मोठा प्रश्न आहे. 2च हापसे आहेत, त्यातलाही एक हापसा बंद पडलेला आहे आणि त्या एका हापस्यालाही पाणी कमी प्रमाणात येते, त्यांना पाणी मिळत नाही. कधी कधी नळाचं पिण्याचं पाणी जर यांना नाही मिळालं तर यांना 20 रुपये प्रति घागर अशा पद्धतीने पाणी विकत घ्यावं लागतं. या ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. या सगळ्या महिला ज्या आहेत ते घरात बसून कुणी बिड्या करतात, कुणी टॉवेल शिवतात. यांचं जे रोजचं इन्कम आहे ते फार छोटस आहे आणि त्यामधनं त्यांना पाण्यासाठीच मोठ्या प्रमाणावरती पैसे खर्च करावे लागतात. अशी यांची सर्व दयनीय अवस्था असताना या भागामध्ये जे प्रशासन आहे ते काही लक्ष देत नाही. ह्या भागातले आधीचे नगरसेवक असतील किंवा आता चालूचे जे नगरसेवक आहेत हे कुणीही या ठिकाणी लक्ष देत नाही. महानगरपालिका प्रशासनही या भागामध्ये लक्ष देत नाही. हा अक्षरशः वंचित आणि वाळीत टाकल्यासारखा भाग हा सोलापुरातला झालेला आहे. या महिलांना बिचाऱ्यांना रस्त्यावरती फिरताना सुद्धा नको वाटते. आपण जर इथे 5 मिनिटं उभा राहिलो तर आपल्याला घाण वाटते, कारण सगळं गटारीचं पाणी जे आहे ते रस्त्यावर थांबतंय. आणि हे पाणी मोठ्या प्रमाणावर जर पावसाळ्यात आलं तर यांच्या घरामध्ये सुद्धा शिरतं. यांना हे घर सोडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये नातेवाईकांच्या घरी जाऊन राहावं लागतंय. इतकी दुर्गंधी, अस्वच्छता, ह्या घाणेरड्या पाण्यामध्ये जनावरं फिरतात, ते सगळे वास येतो, रोगराई पसरती. असं एवढं घाण असताना सुद्धा प्रशासन दखल घेत नाहीये. आम्ही महापालिकेला सुद्धा परवा निवेदन दिलेलं आहे, आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे की यांना जर पाण्याचे कनेक्शन, पिण्याच्या पाण्याचे लवकरात लवकर जर नाही मिळाले आणि इथल्या चेंबरची जर सफाई वेळच्या वेळेवर नाही झाली तर यापेक्षा सुद्धा मोठ्या संख्येने जनसमुदाय आम्ही एकत्र करून आंदोलन करू, असा इशारा परत एकदा मी देत आहे. हमारे वहाँ ड्रेनेज नहीं है, ड्रेनेज भर को पूरा पानी घर में आता। उसके ड्रेनेज की पाइपलाइन भी जुड़ा ऐसे नहीं है। घर में पूरा बरसात का पानी आता, नल नहीं है, कनेक्शन नहीं है नल का। छोटे बच्चे हमारे वो तेराड़े में खेलते, सब पानी ठहरता सुखान, उसमें मच्छर बिच्छर और बच्चों को बीमार पड़ने लगे बच्चे। बहुत हालत बेकार हुई है दीक्षित नगर की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।